नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, राज्याच्या काही भागात पुन्हा मुसळधार पावसाची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. कोणत्या भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो, सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण फक्त काय करतात, व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकले की रोजची रोज तुम्हाला या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल. तर सध्या जे आहे ते बीड जिल्ह्याच्या देखील काही भागात पाऊस सुरू आहे. तसेच सांगली, पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस सुरू आहे. तसेच आता कोणत्या ठिकाणी पाऊस आपल्याला रात्री, जर आधी रात्रीची स्थिती पाहूयात. रात्री आपल्याला अकलूज, सातारा, सांगली, रत्नागिरी ही 2 ते 3 तासात जोर वाढणार आहे. बीड, अकलूज, अहिल्यादेवीनगर, संभाजीनगर, लोणार, पुसद, अकोला, अमरावतीच्या देखील काही भागामध्ये मध्यम ते एखाद दुसऱ्या ठिकाणी खूप जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला दिसून येणार आहे. तर उद्या देखील राज्यामध्ये खूप मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता कोणत्या भागात पाऊस पाहायला मिळू शकतो तेही आपण पाहूयात. जर शेतकरी मित्रांनो एकंदरीत स्थिती पाहायला गेलं तर आता समुद्रामध्ये एक नवीन तीव्र चक्रीवादळ देखील बनतानाचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचा देखील प्रभाव आपल्याला खूप ठिकाणी पाहायला मिळू शकतो. ते जर पाहायला गेलं तर आता परळी, केज, लातूर, पेठ, उदगीर, तुळजापूर, इकडे सोलापूर, पंढरपूर, करमाळा, इंदापूर, दौंड, बीडचा भाग आहे. मध्यम ते एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस जोरदार राहू शकतो. तसेच इकडे उमरखेड, हिंगोली, वाशिमच्या भागात, यवतमाळचा भाग आहे, माकोणाचा भाग आहे, याही ठिकाणी पावसाळी वातावरण बनेल. अहिल्यादेवीनगर, जामखेड, दौंड, बारामती, पुणेच्या भागात, गोरेगाव, सातारा, कराड, चिपळूण, विटाच्या भागात मध्यमचे जोरदार पाऊस राहील. आता जर पाहायला गेलं तर ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे. नदी नाल्यांना पूर आल्याची स्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर, राजापूर, निपाणीच्या भागात, सावंतवाडीच्या भागात मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस उद्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.